पाहूयात पुढची बातमी। शिवसेनेच्या मुखपत्रातून चीनवर हल्लाबोल करण्यात आलाय। चीनला फक्त जमिनीवर इंच मारायचं नाही तर आर्थिक आघाडीवर सुद्धा पैशाला मारावं या भूमिकेतून ठाकरे सरकारनं पहिला बांबू घातलाय। अशा शब्दात चीनवर निशाणा साधण्यात आलाय। मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत झालेले करारही सरकारनं रोखले असल्याचं या अग्रलेखातून सांगण्यात आलंय। मात्र जवानांनी दिलेल्या बलिदानापेक्षा हे करार महत्त्वाचे नाहीत असंही अग्रलेखात म्हटलंय। चीनला ठाकरे सरकारनं पहिला बांबू घातल्याची एक प्रतिक्रिया शिवसेनेच्या मुखपत्रातून देण्यात आली आहे आणि त्याचबरोबर चीनवर हल्लाबोल देखील करण्यात आलाय। जे करार रद्द करण्यात आले, जे काही करार झाले होते चीनी कंपन्यांसोबत ते रद्द झाल्याचं शिवसेनेच्या मुखपत्रातून सांगण्यात आलंय। तर अग्रलेखातून शिवसेनेने नेमकं काय म्हटलंय तेही आपण बघतोय। चीनला जमिनीवर फक्त इंच मारायचं नाही तर आर्थिक आघाडीवर पैशालाही मारावं या भूमिकेतून ठाकरे सरकारनं पहिला बांबू घातलाय। चीनी माकडांशी व्यापार उद्योग करणं हा जवानांच्या हौतात्म्याचा अपमान ठरेल। चीनशी भांडण होता काही लोकांनी गॅलरीतून चीनी टीव्ही वगैरे फेकून देण्याची नौटंकी केली। कोणी रस्त्यावर येऊन चीनी मोबाईल फोडले। हे पोरकट खेळ आता थांबवायला हवेत। चीनबरोबर लढायचं तर राष्ट्राचा विचार जास्त करावा लागेल। त्यासाठी प्रेसिडेंट ट्रम्प यांची गरज नाही, आत्मनिर्भर स्वतःलाच व्हावं लागेल असं त्यांनी आपल्या या अग्रलेखात म्हटलंय। यानंतर बातमी आहे जम्मू काश्मीर मधल्या चकमकीची। जम्मू काश्मीरच्या पुलवामाच्या बाणसू भागामध्ये अतिरेकी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली आहे। या चकमकीत 2 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात यश आलंय तर सीआरपीएफचा एक जवान या चकमकीत शहीद झालाय। या चकमकीमध्ये सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील पानगावचे सुनील काळे शहीद झालेत। सुनील काळे हे शहीद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पानगावावर शोककळा पसरली आहे तर गावकऱ्यांनी संपूर्ण गाव स्वयंस्फूर्तीनं बंद केलंय। दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात यश आलेलं आहे। आज ही चकमक झाली होती आणि त्यामध्ये 2 अतिरेक्यांचा खात्मा झालाय। मात्र त्यातच महाराष्ट्राचा एक सुपुत्रही हरवलेला आहे, त्यांना वीर मरण प्राप्त झालंय। तर बार्शीच्या पानगावचे सुनील काळे शहीद झालेले आहेत। अतिरेक्यांशी लढताना त्यांना वीर मरण आलंय।